2017 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग समोरासमोर बसले होते. जगातील दोन सर्वात शक्तिशाली देशांचे नेते. पण त्या भेटीत शी जिनपिंग यांनी एक अशी टर्म वापरली ज्यामुळे जगभरातील जिओपॉलिटिकल एक्सपर्ट्स अचानक अलर्ट झाले. ती टर्म होती थुसीडायडीस ट्रॅप. शी जिनपिंग म्हणाले होते, जर मोठे देश वारंवार चुकीचे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेत राहिले तर ते स्वतःच थुसीडायडीस ट्रॅप तयार करतात. आता प्रश्न असा आहे, 2400 वर्षांपूर्वीच्या एका ग्रीक हिस्टॉरियनची थिअरी आज अमेरिका आणि चायनाच्या रायव्हलरीमध्ये इतकी महत्त्वाची का झाली आहे? तायवान टेन्शन, सेमीकंडक्टर वॉर, साऊथ चायना सी कॉन्फ्लिक्ट, AI रेस, हे सगळं खरंच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का? चला, संपूर्ण गोष्ट सुरुवातीपासून समजून घेऊया. थुसीडायडीस कोण होता? ही गोष्ट सुरू होते प्राचीन ग्रीसमधून. थुसीडायडीस हा एक ग्रीक हिस्टॉरियन, पण त्याचबरोबर सोल्जर सुद्धा होता. तो फक्त पुस्तक लिहिणारा इतिहासकार नव्हता, तर युद्ध जवळून पाहिलेला माणूस होता. त्याने इसवी सन पूर्व 5व्या शतकात झालेलं एक भयंकर युद्ध लिहून ठेवलं, पेलोपोनेशियन वॉर. हे युद्ध होतं अथेन्स विरुद्ध स्पार्टा. त्या काळात अथेन्स वेगाने बदलत होतं, इकॉनॉमी मजबूत होत होती, व्यापार वाढत होता, नेव्ही पॉवरफुल बनत होती, डेमोक्रेसी आणि इन्फ्लुएन्स वाढत होतं. थोडक्यात अथेन्स नवीन सुपर पॉवर बनत होतं. पण दुसरीकडे स्पार्टा आधीपासूनच ग्रीसमधील सर्वात पॉवरफुल मिलिटरी स्टेट होती. स्पार्टाला वाटायला लागलं, अथेन्स इतक्या वेगाने वाढत राहिलं तर आपलं डॉमिनन्स संपेल. आणि इथून सुरू झाली फिअर. ही फिअर पुढे सस्पिशनमध्ये बदलली, सस्पिशन रायव्हलरीमध्ये बदलली आणि रायव्हलरी शेवटी युद्धात बदलली. द बर्थ ऑफ थुसीडायडीस ट्रॅप. थुसीडायडीसने या युद्धाचं विश्लेषण करताना एक ओळ लिहिली. अथेन्सचा राईज आणि त्यामुळे स्पार्टामध्ये निर्माण झालेली फिअर हे युद्धाचं मुख्य कारण होतं. हीच ऑब्झर्वेशन आज थुसीडायडीस ट्रॅप म्हणून ओळखली जाते. म्हणजे जेव्हा एक रायझिंग पॉवर वेगाने वर येते आणि रुलिंग पॉवर घाबरते, तेव्हा जग कॉन्फ्लिक्टच्या दिशेने जातं. हार्वर्ड स्टडी. ही थिअरी पुन्हा चर्चेत आली 2017 मध्ये. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ग्रॅहम ॲलिसन यांनी इतिहासातील 16 मोठ्या घटनांचा अभ्यास केला. त्यांनी पाहिलं, जेव्हा एखादा नवीन देश सुपर पॉवर बनू लागतो आणि जुनी सुपर पॉवर स्वतःचं डॉमिनन्स वाचवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा काय होतं? रिझल्ट धक्कादायक होता. 16 पैकी 12 वेळा युद्ध झालं. हिस्ट्री रिपीट्स. उदाहरणार्थ, ब्रिटन वर्सेस जर्मनी. 1900च्या दशकात जर्मनी इंडस्ट्रियल आणि मिलिटरी ताकद वेगाने वाढवत होतं. ब्रिटनला जर्मनी फ्युचर थ्रेट वाटू लागलं आणि शेवटी टेन्शन वर्ल्ड वॉर 1 मध्ये बदललं. USA वर्सेस जपान. जपान आशियामध्ये इन्फ्लुएन्स वाढवत होतं. अमेरिका आणि जपानमधील रायव्हलरी वाढत गेली आणि पर्ल हार्बर अटॅकनंतर वर्ल्ड वॉर 2 मध्ये युद्ध पेटलं. कोल्ड वॉर. अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमध्ये प्रचंड टेन्शन होतं, पण दोघांकडे न्यूक्लिअर वेपन्स असल्यामुळे डायरेक्ट वॉर टळलं. त्यामुळे प्रॉक्सी वॉर्स, स्पाईंग, स्पेस रेस आणि आर्म्स रेस सुरू राहिली. आता जगाचं लक्ष US वर्सेस चायनावर का? कारण आज अनेक एक्सपर्ट्सना ॲथेन्स वर्सेस स्पार्टाचीच रिपीट स्टोरी दिसते आहे. अमेरिका गेली अनेक दशकं जगातील डॉमिनंट सुपर पॉवर आहे, पण चायनाचा राईज अनप्रेसिडेंटेड आहे. चायनाची इकॉनॉमिक ग्रोथ. 1980 नंतर चायनाने अशी ग्रोथ केली जी आधुनिक इतिहासात फार कमी देशांनी केली आहे. एका काळी चीप लेबर इकॉनॉमी असलेला देश आज जगातील मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी इकॉनॉमी आहे. लाखो लोकांना गरिबीमधून बाहेर काढलं आहे. चायनाची GDP सतत वेगाने वाढत गेली. आज चायना AI मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये पुढे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जगभर करतोय. आणि म्हणूनच अमेरिका आता चायनाकडे फक्त ट्रेडिंग पार्टनर म्हणून नाही, तर स्ट्रॅटेजिक रायव्हल म्हणून पाहू लागला आहे. मिलिटरी बिल्डअप. चायना फक्त इकॉनॉमीमध्येच नाही, तर मिलिटरी पॉवरमध्येही अग्रेसिव्हली वाढतोय. वर्ल्ड्स लार्जेस्ट नेव्ही, हायपरसॉनिक मिसाइल्स, सायबर वॉरफेअर केपेबिलिटी, स्पेस टेक्नॉलॉजी. चायना साऊथ चायना सीमध्ये आर्टिफिशियल आयलँड्स बनवत आहे, तिथे मिलिटरी बेसेस तयार करत आहे. पण अमेरिका म्हणतो हा इंटरनॅशनल वॉटर्स आहे आणि इथून सुरू होतं डेंजरस जिओपॉलिटिकल टेन्शन. तायवान, द बिगेस्ट फ्लॅश पॉइंट. पण आज सर्वात डेंजरस मुद्दा आहे तायवान. चायना तायवानला स्वतःचा भाग मानतो. शी जिनपिंग ओपनली म्हणाले आहेत, रियुनिफिकेशन विल हॅपन.
पण अमेरिका तायवानला सपोर्ट देतो, वेपन्स देतो, मिलिटरी बॅकिंग देतो. जर उद्या चायनाने तायवानवर अटॅक केला तर अमेरिका इंटरव्हीन करेल का? हा एकच प्रश्न संपूर्ण जगाला टेन्शनमध्ये ठेवतो. सेमीकंडक्टर वॉर. तायवान इतकं महत्वाचं काय? कारण जगातील सर्वात ॲडव्हान्स्ड सेमीकंडक्टर चिप्स तिथे तयार होतात. हे चिप्स वापरले जातात AI सिस्टम्समध्ये, मिसाईल्समध्ये, स्मार्टफोन्समध्ये, फायटर जेट्समध्ये, सुपर कम्प्युटर्समध्ये. आजचं युद्ध ऑइलसाठी नाही तर टेक्नॉलॉजीसाठी आहे. अमेरिकेने चायनावर ॲडव्हान्स्ड चिप रिस्ट्रिक्शन्स लावल्या. चायना याला टेक्नॉलॉजिकल ब्लॉकेड म्हणतो. AI आणि सायबर वॉरफेअर. भविष्यातील युद्ध बॅटलफील्डवरच होईल असं नाही. भविष्यात AI वेपन्स, ड्रोन वॉरफेअर, सायबर अटॅक्स, सॅटेलाइट अटॅक्स, डिजिटल एस्पियोनाज हे सगळं महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणून US चायना रायव्हलरी आता फक्त मिलिटरी नाही तर टेक्नॉलॉजिकल सर्व्हायव्हलची बॅटल बनत आहे. शी जिनपिंगचा मेसेज. याच कारणामुळे शी जिनपिंग यांनी ट्रम्पसमोर थुसिडिदास ट्रॅप मेन्शन केला. त्यांचा मेसेज क्लिअर होता. कॉम्पिटिशन असू शकते पण कन्फ्रंटेशन टाळलं पाहिजे. त्यांनी 2 गोष्टींवर जोर दिला: म्युच्युअल रिस्पेक्ट, विन विन कोऑपरेशन. मग युद्ध अटळ आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही एक्सपर्ट्स म्हणतात हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, पण काही जण म्हणतात आजची दुनिया वेगळी आहे. कारण अमेरिका आणि चायना इकॉनॉमिकली डीपली कनेक्टेड आहेत. दोघांमध्ये $1 ट्रिलियन ट्रेड आहे आणि दोघांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. म्हणून डायरेक्ट वॉर म्हणजे दोघांचंही डिस्ट्रक्शन होऊ शकतं. पण तरीही तायवान टेन्शन्स वाढत आहेत. AI रेस वेगाने सुरू आहे. साऊथ चायना सी मिलिटराइज होत आहे आणि सायबर वॉरफेअर सायलेंटली सुरूच आहे. म्हणूनच आज जग एका अशा टर्निंग पॉइंटवर उभा आहे जिथे एक चुकीचा डिसिजन संपूर्ण जगाचं फ्युचर बदलू शकतो. आणि म्हणूनच 2400 वर्षांपूर्वी थुसिडायडीजने लिहिलेली एक ओळ आजही जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या भविष्यावर शाडो टाकतीये. प्रश्न फक्त एवढाच आहे: मानवजात इतिहासातून शिकेल की पुन्हा एकदा त्याच चुका करेल?